स्वप्न मोठी असतील ना तर शहर पण मोठंच निवडावं लागतं. आज मी आलोय हैदराबादमध्ये, एक असं शहर जिथं हिस्ट्री पण आहे आणि फ्युचर पण होतं. हा फक्त व्लॉग नाही, हा एक एक्सपिरियन्स, एक मोटिवेशन आणि एक जर्नी आपल्या फ्युचरकडे. नमस्कार मित्रांनो, मी रोहित आणि आज मी तुम्हाला घेऊन चालतोय एक मस्त जर्नीवर, नांदेडवरून हैदराबादपर्यंत. पण ही ट्रिप फक्त फिरायची नव्हती, येथे जाण्याचा मेन रिझन होता DRDOचा टेक्निशियनचा पेपर. चला तर सुरू करूया आमच्या जर्नीला. पहिलं तर आम्ही पोहोचलो उमरखेडवरून ट्रॅव्हल्स मार्गाने नांदेड स्टेशन. स्टेशन म्हटल्यावर गर्दी तर राहणारच, आणि एवढ्या गर्दीत आमच्या बारक्यालाच सापडायला आम्हाला थोडा वेळ लागला. ती कहावत तर ऐकलीच असेल ना, कीर्ती महान पण मूर्ती लहान. त्यातली मूर्ती म्हणजे हाच प्राणी आहे. हा आला होता महागावरून आणि आम्ही विरुळ्या गावातून. हा आहे आदित्य. म्हणत होता उद्या पेपर आहे, लेक्चर बघतोय. पण खरं काय, मी सांगतोय साल धुरंधर 2 पाहतोय. अशाच गोष्टी करत आणि एकमेकांची टिंगल उडवत कधी 4 वाजले आणि कधी नांदेडवरून हैदराबाद पोहोचलो काही कळलेच नाही. हैदराबादमध्ये आम्ही उतरलो बेगमपेठला आणि येथे पहिले आम्ही मेट्रो चार्ट समजून घेतला, कारण आमचा पुढचा प्रवास आता मेट्रो नेच होता. चार्टवरती भाषा होती तेलुगू आणि इंग्लिश. मला तर काय तेलुगू नाही समजली. तुम्हाला कळत असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. बेगमपेठवरून जाणार होतो आम्ही LB नगरला, कारण तिथून आमचे एक्झाम सेंटर होते जवळजवळ. आमचे तिघांचेही सेंटर आले होते हैदराबादलाच, पण एक्झाम कॉलेज वेगवेगळे होते. मेट्रो स्टेशन तर खूप पाहिलेत, पण हैदराबादचं मेट्रो स्टेशन एकदम पॉश होतं. येथे पब्लिक पण कमी होती आणि थोडा एन्जॉय करायला वेळ पण खूप जास्त. पुणे मेट्रो स्टेशनपेक्षा हैदराबाद मेट्रो स्टेशन एकदम भारी. प्लॅटफॉर्मजवळ पोहोचताच 5 मिनिटातच मेट्रो आली, कारण मेट्रो ही लगेच 10 मिनिटाला दुसरी असते, त्यामुळे येथे जास्त वेळ जात नाही. LB नगरला जाण्यासाठी आम्हाला एकदा मेट्रो चेंज करावी लागली. त्यासाठी आम्ही उतरलो अमीरपेठ. मेट्रोतून उतरून नाश्ता करून लगेच निघालो प्लॅटफॉर्म क्रमांक 1 कडे. येथे पकडायची होती आम्हाला LB नगरची मेट्रो. मग काय, येथे 5 ते 10 मिनिट टाइमपास केला. मेट्रोत बसताच सुरू झाली आमची फोटोग्राफी. हा विवेक ठाकरे, नाव मोठं पण लक्षण खोटं, गाव महागाव. आदित्य जन्मविडूळचा पण राहतो असा जसा खानदानी शहरचा. मान्य आहे मॅच होत नव्हतं तिघं, पण हैदराबाद एकदम खास होता. हैदराबादमध्ये पोहोचताच आम्ही केली पहिले राहण्याची सोय. LB नगरमध्ये रागास ग्रँड लक्झरी रूम्स. येथे तुम्हाला रात्रभर राहण्यासाठी रूम्स फक्त 1,500 ते 2,000 रुपयामध्ये अवेलेबल मिळतील, आणि तेही एकदम पॉश आणि AC रूम्स. बस येथे थोडा फ्रेश होऊन आराम केला आणि निघालो जेवणासाठी रेस्टॉरंटला, कारण भूक तर खूप लागलेली होती. सफर कसाही असो, पण हैदराबादला पोहोचल्यावर जेवण मात्र एक नंबर झाले. जेवण करून लगेच रूमकडे निघालो, कारण सकाळी होता पेपर. सकाळी उठून फ्रेश होऊन लगेच रॅपिडोवरून स्कूटी बुक केली. हैदराबादची मला ही गोष्ट खूप आवडली, रॅपिडो, कारण यावरती तुम्ही हैदराबादमध्ये कुठल्याही लोकेशनवर पोहोचण्यासाठी लाईव्ह लोकेशनवरून बस, स्कूटी, ऑटो, बाईक बुक करू शकता. आणि खास म्हणजे बुक करण्याअगोदर तुम्हाला इथे पोहोचण्यासाठी किती चार्जेस लागतील हे अगोदरच कळेल. मला जायचं होतं LB नगरवरून 13 किलोमीटर दूर बंडलगुंडाकडे, महावीर इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी रिसर्च अकॅडमी, कारण येथे होता माझा डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन यानी DRDO सप्टेंबर 11चा टेक्निशियनचा पेपर. पण मला इथं आल्यावर कळलं, माझ्यासारखे स्वप्न पाहणारे इथे कित्येक जण गोळा होत होते, पण महाराष्ट्रातून क्वचितच, कारण मला तर सगळे तेलुगू बोलणारे दिसले. थोड्याच वेळात आम्हाला आत घेतले, कारण पेपरचा टायमिंग झाला होता. एक्झाम होताच बाईक बुक केली आणि निघालो चारमिनारकडे. लाईव्ह लोकेशनवरून चारमिनार पूर्ण 22 किलोमीटर होते, आणि येथे भेटणार होता दुसरा मित्र ज्याचा पेपर वेगळ्या सेंटरला आला होता. तर मित्रांनो, मी पोहोचलोय आता चारमिनार, ज्याला हैदराबादचं हार्ट पण म्हणतात. चारमिनार 1591 साली मोहम्मद कुली किताबशाह यांनी बांधलं होतं. हे मॉन्युमेंट प्लेग संपल्याच्या आनंदात बांधलं गेलं असं सांगितलं जातं. असं मानलं जातं की चारमिनार बांधलं तेव्हा हैदराबादमध्ये प्लेग नावाचा म्हणजेच एक संसर्गजन्य आजार पसरला होता.
तो संपावा म्हणून प्रार्थना केल्यानंतर तो थांबला आणि त्या आनंदात हे मॉन्युमेंट बांधलं गेलं. चारमिनार नावाचं कारण म्हणजे याची 4 सुंदर मिनार्स जे सुमारे 48 मीटर उंच आहेत. रात्री लाइटिंगमध्ये तर अजूनच जबरदस्त दिसतात. माझ्या मागे तुम्ही बघू शकता खूप क्राऊडेड मार्केट इथे फेमस आहे. लाड बाजार, इथे बँगल्स, पॅरल्स आणि ट्रेडिशनल आयटम्स खूप मिळतात. जर तुम्ही हैदराबादला आलात तर इथे येणं मस्ट आहे. हिस्ट्री प्लस कल्चर प्लस शॉपिंग, फुल एक्सपिरियन्स. यातून आम्ही निघालो 4 किलोमीटर दूर असलेल्या MG बस स्टेशनजवळ, कारण तेथेच होतं मेट्रो स्टेशन आणि आम्हाला जायचं होतं आता हायटेक सिटी. हायटेक सिटी जाण्याचे कारण म्हणजे तेथे भेटणार होता आमचा हैदराबादचा मित्र. स्टेशनला पोहोचताच मेट्रो पकडली आणि निघालो हायटेक सिटी. येथे पोहोचताच भेटला आमचा मित्र गोरखपुरी. आता जायचं होतं आम्हाला गोरख भाऊच्या रूमकडे, कारण आजचा मुक्काम आमचा गोरख भाऊच्या रूमवरच होता. आता निघालो होतो तिघेही हायटेक सिटीवरून अमीरपेठकडे, कारण भाऊची रूम तेथेच होती. रूमला पोहोचताच थोडा वेळ आराम केला. गोरख भाऊशी गोष्टी रंगवल्या, टाइमपास केला, कारण रात्रीला जायचं होतं आम्हाला हैदराबादच्या IT कंपन्या बघायला. ते काही असो, मात्र गोरख भाऊने जेवणाची सोय मात्र 1 नंबर केली होती. जेवण करून लगेच निघालो हैदराबाद सिटी बघायला. खरंच राव, नाईटला हैदराबाद सिटी बघायची मजाच वेगळी. दिवसभराच्या धावपळीनंतर रात्रीचं हैदराबाद अगदी वेगळंच रूप दाखवतं. लाईट्स लागल्या की संपूर्ण शहर जिवंत होतं. रस्त्यांची गर्दी, गाड्यांचा आवाज आणि थंडगार वारा, सगळंच एकदम सिनेमॅटिक वाटतं. आणि आता प्लॅन होता IT कंपन्या बघायचा. हैदराबाद म्हणजे फक्त हिस्टॉरिकल सिटी नाही तर IT हब पण आहे. मोठमोठ्या कंपन्या, ग्लास बिल्डिंग्स आणि एकदम मॉडर्न वाईब. खरंच सांगतो, इथलं इन्व्हायरमेंट एकदम नेक्स्ट लेवल वाटतं. सगळीकडे हायटेक ऑफिस, क्लीन रोड्स अँड प्रोफेशनल लाईफस्टाईल. इथं आलं की असं वाटतंय चला एक दिवस आपण पण अशाच ठिकाणी जॉब करावी. हा एक्सपिरियन्स फक्त फिरण्याचा नव्हता तर मोटिवेशन देणारा होता. जर तुम्ही हैदराबादला आलात तर फक्त चारमिनार नाही तर हायटेक सिटी अँड IT हब नक्की बघा, कारण इथं फ्युचर दिसते. जर स्वप्न मोठी असतील तर त्यासाठी अशा जागी येणं खूप गरजेचं असतं. चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आपलाच रोहित. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर नक्की करा.